हॅलो धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वेदेव सर्वकार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून या गावचे ग्रामदेव श्रीदेवी सातेरी रामेश्वर मानशीश्वर आणि गोडेबाऊला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वेंगुर्ला तालुका मर्यादित वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भगवा चषक युवा सेना आयोजित आपण पाहतोय. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आणि दुसरा सामना आपण पाहतोय. दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार आपल्याला बघायला मिळतोय. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय राजन केरकर उर्फ DK आणि रॉयल सरकार संघाचं प्रतिनिधित्व करतोय ग्लेन फर्नांडिस. अजून एक 2 तगडे खेळाडू, एका बाजूला एक मोठ्या फटक्यांसाठी तगडा असणारा खेळाडू कर्णधार आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय तो मात्र ग्लेन फर्नांडिस आपल्याला बघायला मिळतोय. फिरकीचा जादूगार आहे ग्लेन फर्नांडिस. सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वतः मालक मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला उतरलेत. ते सागर गावडे दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचे संगम मालक आहेत आणि त्यांच्या साथीला नवीन फलंदाज अजून एक रेडेगावचा हरी गावडा आपण पाहतोय. हे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र सन्माननीय संदेश मोगे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. भगवा चषक 2025च्या माध्यमातून सन्माननीय संदेश मोगे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर अनुभव त्यांच्याकडे परिपक्व असलेले अनुभवानं ते किरण परब आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज कित्येक वेळा वेगुर्ला कॅम्प मैदानच्या खेळाडूंना आपल्या कामगिरीनं गाजवले. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, सुंदर कामगिरी ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि प्रत्येक क्रिकेट संघासाठी एक लक फॅक्टर म्हणून त्यांच्याकडे भरपूर नजरा असतात. खास करून वेगुर्ला तालुक्यातील अनेक प्रीमियर लीगच्या माध्यमातून किरण परब सज्ज झाले आहेत. स्ट्राईकला सागर गावडे, नॉन स्ट्रायकर एडला हरिकवडा. ही सलामीची बिनीची जोडी आपण पाहतोय. ही दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर आणि सुरुवातीला रॉयल सर्कल क्रिकेट संघ टॉस जिंकून घेतलेला निर्णय हा क्षेत्ररक्षणाचा ग्लेन फर्नांडिस प्रतिनिधित्व करतोय आणि पहिलं बैल अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन पॅव्हलियन एंड कंड मान्यवर कक्षाच्या एंड कंड गोलंदाजी मार्कवर अनुभवानं परिपक्व असलेला अजून एक फिरकीचा जादूगार परिपूर्ण असलेला खेळाडू आपण पाहतोय. तो मात्र किरण परब आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कंड. पहिला चेंडू मिस टायमिंगचा फटका. फलंदाज सागर गावड्या मात्र माघारी परत 0 धावसंख्येवर सुंदर झेल पण टिपले शॉट बीडॉपला. अनुभवाची तिजोरी म्हणून ज्याच्याकडे अनेक रसिक प्रेक्षकांच्या नजर असतात तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक आपलं कारकीर्द फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना गाजवलाय. अशा किरण परबनं पहिला चेंडू थोडासा गती परिवर्तनाचा आपल्याला बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर सागर गावडे दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतताना बघायला मिळत आहे. पहिला गडी बाद झालाय. सागर गावडे 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. हे मैदानच्या खेळाडूंना अनेकदा गाजवलंय आपल्या चतुराई फलंदाजीनं आणि तो खेळाडू मैदानामध्ये गोट्या डावडे. आज त्याचे बरेच फॅन भरपूर आले आहेत. त्याचा खेळ बघण्यासाठी भरपूर दिवसांनी तो फलंदाजी करतोय आणि मोहित आरोलकरनं भाकीत केलंय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जर गोट्याच्या चेंडूपळी एक षटक मैदानामध्ये राहिला तर गोलंदाजांना तो सैरा वैरा करून सोडेल हे त्यानं भाकीत केलंय.
पहिला चेंडू खोलवर टप्प्यात सारख्याने बघायला मिळाला गोट्या धावण्यासाठी खोदून काढण्याचा प्रयत्न एकेरी धावसंख्येनं गोट्या धावड्यानं दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा श्री गणेश जर केला. एक धाव धावपलकावर आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. एक धाव धावपलकावर एका गड्याच्या बोबतल्यात. हल्लीच्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या खेळाडूनं आपल्या फलंदाजीनं अनेक मैदानं जण आपले गाजवले रेडी गावासाठी तो भरपूर क्रिकेट खेळतोय. पण आज ग्लेनच्या विरोधात खेळत असताना हरिगौडा हा सज्ज आला स्ट्राईकला. सुरेख गोलंदाजी अनुभव काय असतो तो दाखवून दिला किरण परबनं मैदानाच्या आतमध्ये. हे नवदीप खेळाडू आहेत आणि नवदीप खेळाडूंना कुठच्या टप्प्याची गोलंदाजी करावी अनुपमानं परिपक्व आणि अनेक मैदानं माझ्या अष्टपैलू कामगिरीनं मी गाजवली आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे किरण परबनं सुरुवातीपासून द्यायला सुरुवात केलाय. सुरेख गोलंदाजी एका बाजूनं अनुभवी खेळाडू दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यातून तर दुसऱ्या बाजूनं अनुभव हा कामी येतोय मैदानाच्या आतमध्ये. किरण परबनं सुरुवातीपासून रोखून ठेवले पहिल्याच अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये हरिगौडाला. स्वीजिटचा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अवस्थात अंपायर अपील बघायला मिळालं. शरीर रस्त्याला चेंडू आढळला जातोय. स्वीजिटचा फटका खेळण्याचा ज्याचा मोह आवरला नाही आणि निर्धाव चेंडूनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ षटकाची सगळं अंतरिम चेंडू घेऊन हलक्या हाताला घेऊन काढलाय. सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वेळानं एक धाव निघाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजी किरण परब यांची बघायला मिळत. 1 गडी बाद 2 धावा हा लेखाचोखा बघायला मिळतोय. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना टीम मीटिंग थोडी कमी घ्यायची आहे कारण वेळेचं बंधन पण आहे आपल्याला आणि त्यासाठी विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी टीम मीटिंग आपण कमी घ्या आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात करूया. रॉयल सरकारनं सुरुवातीलाच दणक्यात सुरुवात केली अनुभवी खेळाडू किरण परबनं आणि किरण परबच्या बाबतीत बोलायचं आलं कारण किरण परब ज्या टीम मध्ये असतो तो संघ शेवटच्या षडापर्यंत फायनल पर्यंत लढताना आपल्याला बघायला मिळतो. हे लग आहे किरण परबचं आणि वेंगुर्ल्याचं मैदान म्हटल्यानंतर किरण परबला हे नक्कीच असलं आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. कोर्ट एंडकडनं सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताला दिशा दिली आहे चेंडूला. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 1 न पुढे सरकलाय. 3 धावपलकावर ग्लेन फर्नांडिस बहुतेक करून राजन केरकर साठी थांबलाय. राजन केरकर येणार ज्यावेळी गोलंदाजी ग्लेन फर्नांडिस युद्ध हे दोन्ही क्रिकेट संघांचं त्यावेळी बघायला मिळेल. ग्लेन वर्सेस राजन केरकर. पण सुरुवातीला नवदीप गोलंदाजांकडे या ठिकाणी मात्र जबाबदारी दिली आहे आणि किरण परब यांनी सुरुवातच सुंदर केली रॉयल सरकार टीमसाठी. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. मी म्हणेन सुरुवातीला दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाला एक मात्र डाव सावरावा लागेल. सुरुवातीला एक त्यांचा खेळाडू थोडासा इंजर्ड आहे त्यामुळे बॅटिंग थोडंसं विचार केला थोडंसं बॅकफुटला आहे एका खेळाडूमुळे राजन मांजरेकरमुळे. पण एकाच दुसऱ्या खेळाडूला त्याची जी कमतरता आहे ती मात्र करून ते दाखवावी लागेल दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या माध्यमातून.
मोठा फटका बाळण्याच्या नादात मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. हरिकेवडा नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. सुरुवातीपासून सासवडात खेळणाऱ्या गोट्या डवडेच्या बॅट मधून अनेक मोठे फटके येणं हे भटवडी वसियांचं स्वप्न आहे आणि बघूया ते स्वप्न हे सत्यात उतरते की नाही. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जे भटवडी वसियांचं स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण होताना बघायला मिळतोय. षटकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नऊ धावा धावफलकावर आपण पाहतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अक्षयवर हल्ला बोल केलाय. सुंदर फटका गोट्या तावडीच्या बॅट मधनं. शॉर्टपुट प्रकारचा चेंडू लेस्टिकच्या बाहेरचा पंचाने 2 आज समांतर केले. व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शॉर्टम पुलचा पुल अनसक्सेसफुल. झेल टिपलाय. गोट्या डावड्याचा खेळ समाप्त झालाय. गोट्या माघारी परतला एका षटकार जोरावर. सांघिक धावफलकावर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सरकारचं प्रतिनिधित्व करत होता पण आज तो रॉयल सरकारच्या विरोधात खेळताना बघायला मिळेल. 10 धावा धावफलकावर. हरिगौडा अजूनही शांत खेळाडू आहे तर हा खेळाडू असा हरिगौडा थोडासा सुरुवातीला वेळ घेतो त्यानंतर त्याची फटकेबाजी निर्णायक फटकेबाजी बघायला मिळते. पण गोट्या डावड्यानं एक मोठा फटका टोलवला होता आणि त्यानंतर फसलेला फटका झेलबादच्या स्वरूपात त्याला माघारी परतावा लागलाय आणि 10 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला 0 या धावसंख्येवर सागर गावडे आणि त्यानंतर 10 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. कोर्ट एंडकडनं सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत 1 धावसंख्या चिल्लर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि बघूया टीम मीटिंग लागते रॉयल सरकारची कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करायचा आहे आणि तोपर्यंत आपण जोडूया एक सुमधुर संगीत आमचे मसूरकर डीजे. गौरव आरोंदेकर सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. रॉयल सरकार टीमसाठी आज भरपूर सपोर्टर्स त्यामध्ये आमच्या मान्यवर कक्षामध्ये सुभाष सोदुर्लेकर आपल्याला बघायला मिळतील. आज खास करून या ठिकाणी ऑफिशियल सुट्टी दे रॉयल सरकार टीमसाठी घेतलेली आहे खास करणं. आणि त्यानंतर लढत आपण पाहतोय. 2 षटक 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटला जाऊन फटकावण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत 1 या धावसंख्या. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावर
मान्य कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. गौरव आरोंदेकर सज्ज आलाय. तिसरं षटक आहे. सुरुवातीला चासपडत खेळतोय दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ, पण इथून पुढे हरिगौडा, नितीन राणे, राजन केरकरला दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी डाव हा सावरावा लागेल. सुंदर गोलंदाजी हरिगौड्यासारख्या एका तगड्या खेळाडूने रोखून ठेवले सुरुवातीपासून. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 12 धावा फलकावर 12 धावा फलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हरिगौडा थोडस नाराज केले सुरुवातीपासून. ज्या खेळाडूकडून अनेक आशा अपेक्षा दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी, आणि त्या आशा अपेक्षा सुरुवातीला तर हरिगौडा याच्या फलंदाजीच्या माध्यमातून ह्या थांबल्या गेल्यात. जमनीलगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका अक्षय वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची वेगी वाखाडण्यासोगी एकेरी या धावसंख्येनं 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावर आपण बघितले. 2 मोहरे हे गारज झाले दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचे. इथून पुढे स्लॉक ओव्हरला मात्र हाडामारी करावी लागेल. धावा या मैदानावर हवे 60-65 हे फायटिंग टोटल आहे 6 षटकात. मोठा फटका नितीन राणेच्या बॅट मधून तर निघालाय. क्षेत्ररक्षकाची व्ही रचना ही दूर आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंतची चेंडू बंद बॉम्ब सबरदरो पर्णा स्पोर्ट चौकार. 4 या धावसंख्येनं 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर फटकेबाजीची सुरुवातीला पाहिजे होती फटकेबाजी. गॅप मध्ये खेळलेला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. चौकारासाठी त्याचं रूपांतर झालंय. 4 या धावसंख्येनं 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघा खोलवर टप्प्याचा आपल्याला बघायला मिळाला. बैठक फटका खेळण्याचा इरादा होता नितीन राणेचा. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकात 6च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. युवासेना आयोजित वेंगुर्ला तालुका मर्यादित वेंगुर्ला प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हॅलो युवासेना आयोजित भगवा चषक 2025 आजचा 4था दिवस आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या सत्रात आपल्याला बघायला मिळालं जयतिरी तुळस आणि माऊली सातारी युवराज स्पोर्ट क्रिकेट संघ 2 क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळालेत. पहिल्या दिवशी पीके स्पोर्ट रेडी जय भवानी अणसूर, दुसऱ्या दिवशी सातेरी नेमळे क्रिकेट संघ आणि मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघ. एकूण 6 संघ आम्हाला सापडले क्वार्टर फायनल साठी. आणि आजच्या दिवशी हे मात्र 4थ्या दिवशी कोणते 2 क्रिकेट संघ आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जाताना बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रॉयल सरकार टीमचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार. अनेक फलंदाजांना ज्यांना आपल्या फिरकी गोलंदाजीनं अगदी कमी वयामध्ये ज्यांना आपलं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून व्यावसायिक खेळाडूच्या माध्यमातून रेडी गावाबरोबरच आपलं नाव जर रोशन केलंय तो ग्लेन फर्नांडिस एक उभरता सितारा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा आपल्याला बघायला मिळतोय. कलमटची स्पर्धा कमी धावसंख्येचा सामना पण ग्लेनने टाकलेली गोलंदाजी अनेक फलंदाजांना त्यांना नाचवलं आपल्या गोलंदाजीनं आणि तो गोलंदाज सज्ज आलाय. रोड इनकडनं गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. स्वीजिटचा फटका ग्लेन फर्नांडिसच्या विरोधात 1 बाउन्स पर्णा स्पोर्ट चौकार. 4 या धावसंख्येनं 22 धावा धावफलकावर. फटकेबाजी पाहिजे आहे त्या फटकेबाजीला सुरुवात तर झाली आहे. नितीन राणेंचे पसंतीचे फटके यायला सुरुवात झाली आहे दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाकडून रॉयल सरकारच्या विरोधात. सुरुवातीला रॉयल सरकारनं सरकारसारखं लढायला सुरुवात केली
फलंदाजांना थांबवलं गेलं आणि त्यानंतर आता स्लॉक ओव्हरला डाव सावरलाय दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघानं आणि नितीन राणेनं सुरुवात केली आहे चौकारानं. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी वळसा घेतला. नितीन राणेनं पंचांकडे नजर टाकला. जवळजवळ नितीन राणे 5व्या ते 6व्या स्टंपकडे खेळत होता आणि त्याच्या तोंडाकडून गेलेला चेंडू ग्लेन फर्नांडिसच्या फिंगर फिरवले गेले, रोल केले चेंडूवर ग्लेन फर्नांडिस. लेग ब्रेक बघायला मिळाला ग्लेनचा. पुन्हा एकदा स्वीजिटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू गेलाय. चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं 3 चेंडूंवर 8 धावा ग्लेननं खर्च करत 26 धावा धावफलकावर 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून संपूर्ण टीम आमच्यापर्यंत जोडली आहे. सर गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. प्रथमेश परब आपल्याला बघायला मिळते. ओमकार सावंत आणि बंटी. बॅक पुन्हा जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट सॉपर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर नितीन राणेच्या मधामध्ये आलं असेल नक्कीच. हा पण स्वीटचा जर फटका खेळला असता तर 4 धावा अजून मला भेटल्या असत्या. पण ग्लेननं केलेली चतुराईची गोलंदाजी हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वीजिटचा फटका पण ज्या ठिकाणी आता नितीन राणेसाठी प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर. 27 धावफलकावर सुरुवातीपासून सलामीपासून जो खेळाडू चाच पडत खेळतोय ग्लेन फर्नांडिस हरिगौडा एकत्र खेळणारे खेळाडू आहेत. म्हणजे बघूया ग्लेनच्या विरोधात हरिगौडाची कशी फलंदाजी असेल. हरिगौडाचा पण मनपसंत वाला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता त्याला नमस्कार करावा लागेल. धाव घ्यायची की न घ्यायची विनय पौडेची परतीची फेक ही किरण परब यांच्या हातामध्ये. आणि सुरुवातीपासून ज्या खेळाडूकडे दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचे भरपूर आशा अपेक्षा होत्या तो खेळाडू धावचीच्या स्वरूपात मात्र हरिगौडा माघारी परतलाय. आणि संघाचा दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू देई दनादन फटकेबाजीनं जरा वेंगुर्ला कॅम्पचं मैदान आपल्या मोठ्या फटक्यानं अनेकदा गाजवलंय. अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये अभिराज्य आपल्या फलंदाजीनं केलंय. तो राजन केरकर उर्फ DK नितीन राणे याच्या सत्तेला सज्ज झालाय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर आपण पाहायला मिळतोय. उर्वरितची 2 षटकं. टीम मीटिंग लागली आहे कारण DK मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा आणि बघूया टीम मीटिंग मध्ये गोलंदाजी मार्कवर अक्षय राणे सज्ज आला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर. समोर आहे नितीन राणे. 2 चौकारांची लयलूट. 27 धावफलकावर राजन केरकर संघाचा कर्णधार दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी प्रतिनिधित्व करणारा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. अक्षय राणे आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडे गोलंदाजी मार्कवर. बॅटच्या हलकेसीर बाहेरील कल विनय पावणेला चुकवून गेलाय चेंडू. चौकारासाठी बघायला मिळतोय. पर्णा स्पोर्ट चौकार आपण बघितलाय. 4 या धावसंख्येनं 31 धावफलकावर सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यानंतर बॅटची लागलेली बाहेरील कट ही मात्र चौकाराची लयलूट नितीन राणेच्या चेंडू फलकावर आपल्याला बघायला मिळाली. सुरुवातीला वाटलं होतं विनय पावणुदी सहजासहज या चेंडू अडबेल पण ऐन मुख्यच्या क्षणी चेंडूने बदललेला काटा आणि त्यानंतर लॉस्ट ऑफ रिसनला चेंडू हा चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर नितीन राणे तिथपर्यंत पोहोचलाय आणि नितीन पंचांकडे 3ऱ्या पंचांची त्यांना मागणी केली आहे. जर चेंडू
पंचांनी सुरुवातीला तर सांगितलंय हा चेंडू खेळण्याजोगा होता, मारण्याजोगा होता नितीन राणेसाठी. यावेळी शफल झालं त्यावेळी व्हाईटची लाईन वाढली गेली आहे आणि नितीन राणेनं चॅलेंज केलंय. मात्र पंचांसाठी हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल आहे, लाईनच्या बाहेरून गेलाय आणि बघूया योग्य तो निर्णय तिसरे पंच आमचे देतील. tenniscricket.in च्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय आणि आता त्यांचं काम वाढलंय आमच्या प्रथमेश परबचं. व्हाईट बॉल रिव्ह सक्सेसफुल आपण पाहतोय. एकेरी या धावसंख्येने सांघिक धावफल काबार 32 धावफल काबार. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात किरण परब थोडासा लक्ष फ्रंबल झाल्यानंतर बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या एक या धावसंख्येने 33 तर बनल्या आहेत. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी जो खेळाडू स्ट्राईकला यायची भरपूर आवश्यकता होती तो खेळाडू हा पोचला स्ट्राईकला. राजन केरकर उर्फ DK आपण पाहतोय. ग्लेननं गोलंदाजीला आणले अक्षयला आणि बघूया अक्षय वर्सेस राजन केरकर ही लढत आपण पाहतोय. सुंदर चेंडू वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर बनला गेला अक्षय राणे. राजन केरकरच्या विरोधात टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 धावफल काबार. इथून पुढे अजूनही 9 चेंडू आहेत आणि उर्वरितच्या 3 चेंडूंवर दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कर्णधाराला आता फटकेबाजी देत दनादन करावी लागेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे रिव्ह्यू बघितली आहे. या चेंडूवर प्रथमतः मी म्हणेन मोठा फटका यायला पाहिजे होता. स्वीजीटचा फटका खेळावा. हा मनमोह फटका प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या राजन केरकरच्या अंगलट येतोय आणि त्यानंतर चेंडू या ठिकाणी मात्र चेक केला तो वेगान टाकलेला चेंडू राजन केरकरवर शरीर एष्टीवर थोडासा लागलाय करा पण बिमरसाठी पुन्हा एकदा चॅलेंज केलंय पंचांना राजन केरकरनं. फेअर डिलिव्हरी रिव्ह लॉस. बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा फुल टॉस होता. जीवनामध्ये अन्नाचं कण आणि क्रिकेटमध्ये राजन केरकर सारख्या फलंदाजाला फुल टॉस चेंडू हा वाया जातोय. जीवनामध्ये कधी अन्नाचं कण वाया घालवायचा नसतो, क्रिकेटमध्ये कधी फुल टॉस वाया घालवायचा नसतो आणि ते राजन केरकरनं केलंय. पहिल्या 2 चेंडूंवर का असे ना राजन केरकरला हे रोखून ठेवलंय अक्षयनं. 4 चेंडूंचा खेळ. गोलंदाजीला सज्ज आलाय गोलंदाज अक्षय. पुढे संसामध्ये राजन केरकरचा वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक ही डायरेक्ट हिट लागला असता. स्ट्रायकर एंडला जरी परतीची फेक आली असते पण प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकाला राजन केरकरलाच बाद करायचं होतं. राजन केरकर थोडासा बॉबिंग क्रीज पासून दूर होता पण डायरेक्ट हिट लागला असता तर राजन केरकरसाठी धोक्याची घंटा ही नक्की मैदानामध्ये वाजली होती. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफल काबार 34 धावफल काबार. चौकारांची लैलूट जण केली ज्या फलंदाज तो नितीन राणे सज्ज आला स्ट्राईकला. खोलवर टप्प्या चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक कार्तिक लोहार वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक. राजन केरकरला चमत्कार करायचा होता. दुसरी धाव घेऊन स्ट्राईकला आपण थांबायचं होतं. त्यानं केला नमस्कार. तो माघारी परतलाय. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज राजन केरकर माघारी परतलाय.
मी म्हणेन गरज नव्हती, कारण यानंतर नितीन राणे जरी एक धाव काढून दिली असती शेवटच्या षटकामध्ये ग्लेनच्या विरोधात त्याच्या बॅटमधून पण मोठे फटके आले होते, पण त्यानंतर राजन केरकर हा धावचीच्या स्वरूपात बाद होणं हे दुर्वास स्पोर्टला खूप मात्र संकटात घेऊन जाईल. एक गेलाय तर दुसरा आलाय. अजून एक उंच खुरा खेळाडू, मोठे फटक्यांसाठी खासेच असलेला, अष्टपैलू कामगिरी करणारा उपदंड गावचा सुरेश मांजरेकर हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंतरिम षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा कर्णधार रॉयल सरकार टीमचा. क्षेत्ररक्षण जो क्रिकेट संघ करतोय तो भरपूर मी म्हणेन वेळ घेतोय आणि आपल्याला जर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, ग्लेन फर्नांडिस तर आपला एक कॅट 38 सर्कलच्या आतमध्ये लागेल याची नोंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. स्वीजिटचा फटका, पण आगा वेगा फटका बघायला मिळाला. पहिल्या प्रयत्नात फटका बसला होता आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे 2 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 37वा धावफलकावर आपण पाहतोय. ग्लेनच्या विरोधात फटकेबाजी स्वीजिटच्याच फटक्याला करावी, कारण लेग ब्रेक साठी ग्लेन हा माहीर गोलंदाज आहे, पण सहजासहजी मी स्वीजिटचे फटके मारू देत नाही. दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुरेश मांजरेकरला दुहेरी धावसंख्येने त्यानं खातं खोललंय. थोडंसं मागे ढकलेला चेंडू बघायला मिळाला. सुरेश मांजरेकरचा मिस टायमिंगचा फटका नो मॅच लाईन मध्ये बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतरित दुहेरी धावसंख्येमध्ये होत आहे आणि 2 या धावसंख्येने आता तर बंद आहेत. 39 धावा. पहिल्या 2 चेंडूंवर 4 धावा तर निघाल्या. शेवटचं अंतरिमचं षटक आहे आणि या अंतरिमच्या षटकामध्ये एक मोठा फटका आला दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी, तर फायटिंग टोटल असेल, कारण सुरुवातीला धावा या कमी आल्या पहिल्या 3 षटकांमध्ये. सुंदर गोलंदाजी, डायरेक्ट हिट लावण्यासाठी बघायला मिळाला होता. त्यानंतर एकेरी धावसंख्या लिगबाईच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं 40वा धावफलकावर आपण बघितलं. नितीन राणे एक मात्र खेळाडू हा सक्षम खेळाडू ठरला दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. त्यानं 3 चौकार टोलावले आहेत. महत्वाचं कामगिरी त्यानं केली आहे. 40वा धावफलकावर 3 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. पहिले 3 चेंडूंना 5 धावा तर निघाल्या दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. एक मोठा फटका हा फायटिंग टोटल साठी बघायला मिळेल दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचण्याचा प्रयत्न हा ग्लेनचा बघायला मिळतोय. स्वीजिटचा जमिनीलगतचा फटका गौरव आरोंदेकर आपल्याला बघायला मिळतोय. परतीची फेक ही वेगानं केली आहे आणि त्यानंतर नितीन राणेनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे, कारण स्वीजिटचे फटके मी टोलवले. 3 चौकार मी टोलवले. शेवटचे 2 चेंडू आहे ग्लेनच्या विरोधात. एक मोठा जरी फटका आला तरी फायटिंग टोटल ही नक्की होईल आपल्या क्रिकेट संघासाठी आणि या जबाबदारीनं सुरेश मांजरेकरला थांबावं लागत आहे. आणि नवीन फलंदाज रितेश शाह आपण पाहतोय. नवीन फलंदाज फलंदाजी करणाऱ्या टीमला राजन मांजरेकर ऐन मुखाशी इंजर्ड झाला आणि त्यानंतर दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी मी म्हणेन आस्वादी कमतरता भासली आहे, कारण राजा मांजरेकरनं अनेक पंचायत लेवलच्या स्पर्धेला अनेक मैदानं गाजवले आपल्या फटकेबाजीनं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गौरव आरोंदेकर स्क्रीनवर आलाय. नितीन राणेच्या जबाबदारी होती एका मोठ्या फटक्याची, पण स्वीजिटच्या फटक्यावर झेलबाजच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. धावा धाव फलकावर, पण त्या 41 धावांमध्ये 20 धावांची बहारदार खेळी नितीन राणेची आपल्याला बघायला मिळाली.
या 20 धावांमध्ये तब्बल 4 चौकार आपल्याला बघायला मिळत. सुंदर फटकेबाजी ही नितीन राणेची. आपल्याला एक खेळाडू मात्र सक्षम ठरला दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा. अजित गेलाय. आडव्या बॅटनं फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट कडनं वेगाला क्षेत्ररक्षकाला दीपपर्यंत ओंकार कांबळे. फलंदाज डायरेक्ट हिट. फलंदाज दोन्ही आउट होत आहेत की काय सर? इकडे पण एक डायरेक्ट हिट लागलेलाच आहे, तिकडे पण आहे. पंचाने तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. कुठचाही जरी खेळाडू, हे दोन्ही खेळाडू बादच झाले आहेत. एका बाजूला सुरुवातीला नॉन स्ट्राईक एंडला झाला की स्ट्राईक एंडला, हे फक्त या ठिकाणी मात्र याची खातर जमा होईल. एकच धाव मिळेल. फलंदाज बाद असेल धावचीच्या स्वरूपात. एक धावसंख्येनं 42 धावफलकावर 43 धावसंख्येचं माफक लक्ष ठेवून सज्ज झालाय तो क्रिकेट संघ रॉयल सरकार क्रिकेट संघ. सुरुवातीला बघूया ग्लेन फर्नांडिसची फटकेबाजी की विनय पावनोजीची फटकेबाजी. ही मात्र चौफेर फटकेबाजी. मॅचला रॉयल सरकार क्रिकेट संघासाठी विजयाचे दरवाजे उघडेल की दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघ हा मात्र फलंदाजी थोडासा कमी पडलाय, पण गोलंदाजी सक्षम करत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल सांगण्यासाठी सहयोगी समालोचक संतोष मरिये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जातोय.
पहिलं अनिवार्य महत्वपूर्ण पहिलं षटक घेऊन सज्ज असेल राजन केरकर. आपण पाहतोय उत्पर डीके. पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सज्ज आहे. या बी अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड बॉल आपण पाहतोय. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. पहिलाच बॉल वाईट आणि व्हाईट बॉलने सुरुवात करतोय पहिल्या महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्ले षटकाची राजन केरकर. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला बोनस धाव आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 1 धाव 43 धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल सरकार या टीमच्या धावा 1. पुढील बॉल. या बी स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेडूला पाठवलंय. चेडूचा प्रवास होतोय. सीमा रेषा पार येतोय खणखणीत. पहिला वेलकम चौकार दुसऱ्या डाबामध्ये पाहतोय आपण आणि या 4 धाबेने धावपलकावर धावसंख्या 5 धाबा धावपलकावर. चांगला फटका होता. लेदर क्रिकेटमध्ये हा फटका आपण बऱ्याच वेळा पाहतोय. थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट आणि या फटक्याने टोटल 5 धाबा 43 धावसंख्येचा पाठलाग करताना पुढील बॉल. यावेळी चांगला बॉल होता. गती होती. वेगवान चेंडू. भन्नाट वेग होता. रफ्तार वाली गेंद और बल्लेबाज को गिरफ्तार करते भी डॉट बॉल. मानस आपण बॅटर पाहतोय. त्याला साथ देतोय विनय पावनोजी. ही जोडी मैदानात लेफ्ट हँडर राईट हँडर ही जोडी मैदानात. या जोडीमध्ये कॉम्बिनेशन पाहायला भेटणार. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळसा घेतोय. स्विंग अँड मिस. बॅटर मिस होतोय. बॅटरकडे या बॉलवर कुठलाही उत्तर नाही. कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. सागर गावडे आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. या संघाचा संघ मालक दुर्वा स्पोर्ट या टीमचा. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा धावपलकावर. कमबॅक केलंय डीके या बॉलरने. यावेळी अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. पटका फसतोय. झेलात रूपांतर. फ्लाइंग स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉल गॅदर करतोय. विकेट क्रमांक पहिला धक्का बसतोय. मानस हा बॅटर माघारी परततोय. मानस बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय. प्रतिस्पर्धी संघाला 5 या धावसंख्येवर या मॅच मध्ये पाठलाग करायचे 43 धावांचं आणि 5 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय रॉयल सरकार या टीमला. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि दुसरा सामना दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार या 2 संघामध्ये. बॅटर मैदानात पावलं टाकतोय 3ऱ्या क्रमांकासाठी. हम है सीधे साधे अक्षय हा बॅटर 3ऱ्या क्रमांकासाठी. मानसची जागा घेण्यासाठी अक्षय हा बॅटर. पहिला धक्का बसतोय. प्राइज विकेट आपण पाहतोय डीकेच्या स्पेलमध्ये. पहिली सफलता. 43 धावांचं तुम्हाला बचाव संरक्षण करायचं असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू तुम्हाला बाद करावे लागतील. फलंदाज बाद करावे लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर आणि चांगले क्षेत्ररक्षण हे पण करावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो आणि क्षेत्ररक्षकांची भूमिका ही सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूला लढावा लागेल. दुर्वा स्पोर्ट या टीमच्या प्रत्येक खेळाडूला संघर्ष करावा लागेल या धावांचा बचाव करायचा असेल तर. बॅटर मैदानात पावलं टाकतोय. अक्षय 3ऱ्या क्रमांकासाठी पुढील बॉल फेस करेल. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सज्ज असेल राजन केरकर. राईट राऊंड विकेट. आले अल्टी पलटी आणि बॉल करतोय स्टिकला कल्टी. चेंडू घेतोय एस्टॅनचा वेध. त्रिपाची दांडी गुल गेंद अंदर दंडी बाहेर. फर्निचर उद्ध्वस्त करतोय डीके आणि अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय रॉयल सरकार या टीमला. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे पाच धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय आल्या पावली माघारी परततोय. आयाराम गयाराम विकेट क्रमांक 2.
5 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. कमी गतीचा चेंडू होता थोडा आणि इथं मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता अक्षयचा आणि त्रिपाचित होतोय. कमी धावांचं हे टार्गेट कधी कधी मोठं होतं. आपण बऱ्याच वेळा पाहतोय क्रिकेट या खेळामध्ये. तर 41 धावा या मैदानावरती सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत. प्रतीक गवंडे कॅप्टन होता. टीम आहे भूमी स्ट्रायकर्स या टीमने केलेले आहेत. या बिकोलात टाकलेला हा बॅक टू द बॉलर खेळला होता. इथं मात्र फंबल होतोय. डीके ऑन हॅट्रिक बॉल होता आणि संधी होती आपल्या फॉलो थ्रू वरती झेल पकडण्याची, पण इथं मात्र चेंडू हा हातातून निसटतोय, जमिनीला ताण होते आणि इथं मात्र डॉट बॉल. धावपलकावर आपण पाहतोय कुठलाही बदल नाही. 5 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. या मॅच मध्ये पाठलाग करायचा आहे 43 धावा आणि पहिल्या षटकानंतर 5 धावा धावपलकावर आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना दुर्वा स्पोर्ट विपक्ष रॉयल सरकार. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना आयोजित भगवा चषक 2025. मोठ्या रकमेची स्पर्धा, सुंदर अशी ट्रॉफी. 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गोलंदाजी मध्ये बदल घडेल. कोट एनकडनं सज्ज असेल नितीन राणे, वैयक्तिक कोट्यातील पहिलं, आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन सज्ज असेल नितीन. पहिला बॉल पेस करेल विनय पावणोजी, होडावड्याचा गुणवान खेळाडू, रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच बॅटर विनय पहिला बॉल फेस करेल या षटकातील. लोअर फुल टॉस बॉल होता. चेंडू घेतोय पॅडचा वेध लेग बिफोर आणि इथं मात्र तिसरा धक्का बसतोय. पायचीतचा अपील आणि इथं मात्र पंचांचे हात आकाशाकडे. आपण पंच पाहतायत अनुभवी पंच, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेले बंटी केरकर सर आपण पाहतात. MCA मान्यता प्राप्त केलेले पंच आपण पाहतायत आणि इथं मात्र तिसरा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी नाजूक स्थिती बॅकफुटवरतोय संघ. आघाडीचे 3 फलंदाज सस्तात माघारी परततायत 5 या धावसंख्येवर. 43 धावांचं पाठलाग. सामन्यामध्ये नक्कीच चुरस आतापासूनच वाढलेली आहे. हा सामना नक्कीच अतितटीचा होईल यात शंका नाही, पण दोन्ही संघाला सामना अजूनपर्यंत जिवंत आहे. मी म्हणेन 50-50% सामना असेल. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील, कारण क्षेत्र हे कोणतेही असो कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट, संघर्ष करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये संघर्ष हा अटळ आहे. क्रिकेट में ना किसी की दुआ चलती है और ना किसी डॉक्टर की दवा चलती है, आपको संघर्ष करना पड़ेगा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा नितीन राणे सज्ज असेल. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय गौरव 5व्या क्रमांकासाठी. कमी गतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. लाइटेड बॉल आणि इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर सागर गावडेने. डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू, डॉट, 1 विकेट प्राप्त. या बी हलक्यातने बॉलला दिशा दाखवली. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावतोय. त्यानंतर चेंडूचा प्रवास शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. बऱ्याच वेळाने 1 धाव आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या, सांघिक धावसंख्या नाममात्र 6 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 43 टार्गेट. काय सुरुवात मी म्हणेन दुर्वा स्पोर्ट टीम कडनं. या बिकोलात टाकलेला हा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पार. पर्णा स्पोर्ट चौकार. DJ
अंकामध्ये 10 धावा धावपलकावर 43 धावसंख्येचं पाठलाग करताना दुसरं षटक मार्गस्थ. पुढील बॉल नितीन राणे सज्ज असेल. अकोटप्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन हा पटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप वाईडिश. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धावी पूर्ण केली. परिणामी एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 11 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं 43 धावांचं पाठलाग. आतापर्यंत 11 धावा ऑनबोर्ड स्कोर. अकोटप्याचा बॉल यावेळी काहीचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू घेतोय एस्टॅनचा वेध बराचसा शफल झाला होता बॅटर. आणि इथं मात्र अजून एक विकेट या षटकामध्ये नितीन राणेच्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, चांगली लेंथ लाईन, मोठ्या फटक्यापासून जकडून ठेवलंय, थांबून ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 11 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे 4 फलंदाज सस्तात माघारी परत आहेत. दबाव नक्कीच प्रेशर असेल तो रॉयल सरकार या टीमवरती. नक्कीच संघाचा कर्णधार, संघाचा ट्रम्प कार्ड मात्र बाहेर काढलंय. स्वतः टीमचा कॅप्टन ग्लेन मैदानामध्ये पावलं टाकतोय. मोठी कामगिरी करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, एक मोठी इनिंग खेळावी लागेल आणि स्वतःला नक्कीच शाप टाकावी लागेल या मॅच मध्ये. ग्लेन आपण पाहतोय युवा खेळाडू, गुणवान खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. सध्या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत असलेलं नाव आपण पाहतोय ग्लेन. हा बॅटर मैदानामध्ये पावलं टाकतोय. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे. येणारे 24 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 32. 24 चेंडू मध्ये 32 धावांचं समीकरण. आपण बोलूया मॅच कडे. धावपलकावर धावसंख्या टोटल 11. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय दुसऱ्या डावाचा आणि तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून आपल्या सांघिक महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन राजन केरकर. हा बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय स्क्रीनवर. पहिला बॉल याबी पहिला बॉल फ्लिक केले. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका, जमिनी लगतचा फटका, जमिनीची मदत घेतली. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे तुम्हाला एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या एका डझनावर. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 धावा धावपलकावर. 43 धावांचं पाठलाग. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय गोलंदाज राजन. बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव, ग्रामीण क्रिकेट त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट खेळलेला हा खेळाडू आपण पाहतोय राजन केरकर. दुर्वा स्पोर्ट संघाचा कर्णधार आपण पाहतोय. आज बॅटिंग मध्ये थोडं नाराज केलंय पण गोलंदाजी मध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात आणि आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय. चांगला स्पेल पाहतो आपण. यावेळी लोअर फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका, मनगडी फटका आपण पाहतोय. डीपला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची फेक करतोय स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 13 धावा धावपलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावांचा पाठलाग करायचा आहे 43. तोपर्यंत चांगली गोलंदाजी दुर्वा स्पोर्ट या टीमकडनं. डिकी, नितीन राणे या दोन्ही आपण बॉलरचा स्पेल पाहिला तर अप्रतिम आतापर्यंत. यावेळी कोलाट टाकलेला हा बॉल इथं मात्र ऑन साइडला फ्लिक केले. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जाईल. ओ माय गॉड, देव नाही देवाऱ्यात, अब भगवान को मंदिर में ढूंढना पडेगा. एक संधी होती, बॉलला कलेक्ट करू शकला नाही डिकी आणि इथं मात्र ग्लेन फर्नांडिस आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय आणि इथं मात्र नक्कीच जीवनदान भेटेल ते मात्र ग्लेनला. धावपलकावर धावसंख्या 15 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि नक्कीच ग्लेन हा बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहतोय. एक संधी होती डिकीला धावचित करण्याची.
उलट लागलेला हा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होते. एक धाव ही पूर्ण केली जाईल परिणामी आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 16 धावा. धावपलकावर तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी ऑन साइडला बॉलला काऊन दिलंय सीमारेषा पार. सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारला वाकून. चेंडू सीमारेषा पार येतोय खणखणीत क्रॅकिंग पर्णास्फोट षटकार. धावपलकावर धावसंख्या 22 धावा. एक मोठा फटका आपण पाहतोय ग्लेनच्या बॅट मधून संघाला संजीवनी देणारा. 22 धावा धावपलकावर. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका ग्लेनच्या बॅट मधून. 43 धावांचं पाठलाग टोटल 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. लास्ट बॉल टू गो. अंतरिम चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळी डाऊन द लेग साइड बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांनी दंडात्मक कारवाई केली राजन केरकर या गोलंदाजावरती. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल राजनला. प्रतिस्पर्धी संघाला एक अतिरिक्त धाव खर्च करतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल 23 धावा. फटका फसतोय. मिस टायमिंग फटका आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक नितीन राणेचा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज ग्लेनचा संपला खेळ. विकेट क्रमांक 5वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला 22 या धावसंख्येवर. सॉरी माफ 23 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. आता येणारे 18 चेंडू आणि धावा करायचे आहेत 20. 18 चेंडू मध्ये 20 धावांचं समीकरण आहे. गोलंदाजीमध्ये बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये उर्वरित 3 षटकांसाठी आपण आवाज ऐकूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील सर अशोक नाईक. थैंक यू, धन्यवाद संतोष। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर का बाकी है, 18 गेंदों का। सामने टारगेट है टोटल 43 रनों का और अब मात्र 18 गेंदों का खेल और मैच को जीतने के लिए चाहिए 20 रन। आधी टीम आउट होकर वापस। अनुभवी खिलाड़ी मैदान पर आज बहुत अच्छा स्पेल किया गेंदबाजी का। पावर प्ले का पहला ओवर 2 रन दिए, 1 विकेट चटकाया। वो किरण परब आ चुके हैं मैदान पर और देखना होगा गेंदबाजी में क्या परिवर्तन होता हुआ। चौथा ओवर लेकर गेंदबाजी के लिए कौन आते हैं। नितिन राणे आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर और सामने जो कि उनकी गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाजी पर सावळाराम और नॉन स्ट्राइकर एंड पर है किरण परब। चौथे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। बैकफुट पर कट किया, इस बार बल्ले का मुंह खोला, इस बार बहुत अच्छा शॉट, स्क्वायर ऑफ द विकेट, थर्ड मैन बाउंड्री की तरफ और लगभग गेंद बाउंड्री लाइन से भीतर गेंद को जब तक रोकते, लेकिन उससे पहले गेंद चले गई 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। 4 बहुमूल्य रन बनते हुए स्कोर के खाते में। बहुत अच्छा शॉट इस बार लगभग थर्ड मैन बाउंड्री की तरफ और 4 बहुमूल्य रन सावळाराम के खाते में और 4 रन मिलते हुए टीम के स्कोर के खाते में रॉयल सरकार क्रिकेट टीम। अब राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए आगे निकलकर फ्रंट फुट पर गया, गन को ड्राइव किया, कवर पर फील्डर निशाना लगाया लेकिन बाल बाल बचे वहां पर। बैकअप हो रहा था, देखना होगा एक सिंगल दूसरे के लिए पलटे स्क्वायर लेग बाउंड्री पर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते और 2 रन बन गए स्कोर के खाते में। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर 2 रन बने, 6 रन अब तक बनते हुए इस ओवर में। और नितिन राणे अपने बॉलिंग मार्ग पर सामने स्ट्राइक पर सावळाराम और नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर है किरण परब। खेल जारी है चौथे ओवर का। बहुत अच्छी गेंद, फ्रंट फुट पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, रनआउट का मौका, थोड़ा सा ओवरथ्रो निकला, देखना होगा लॉन्ग ऑन पर फिर से निशाना लगाया और फिर से बैकअप होता हुआ कवर पॉइंट पर। लेग बाइज का इशारा और लेग बाइज के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 30 पर पहुंचा, टोटल स्कोर 13 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए।
और आने वाले 15 गेंदों का खेल बाकी है। 15 गेंदों का खेल और 13 रन, 15 चेंडू 13 धावा। लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर किरण परब सामना करेंगे नितिन राणे की गेंदबाजी का। दूसरा मुकाबला आज के चौथे दिन का चलता हुआ इन दो टीमों के बीच में। स्ट्राइक पर किरण परब, अच्छी गेंद, हल्के सा अपेश खेला कवर की तरफ, नो मैंस लैंड में, कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते किरण ने अपना खाता खोला इस सिंगल के साथ और स्कोर आगे बढ़ता हुआ 31 लॉस ऑफ 5 विकेट, 31 रन 5 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर सावळाराम सामना करते हुए नितिन राणे की गेंदबाजी का। अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया कवर पॉइंट पर फील्डर, बहुत अच्छा क्रिकेट, थोड़ी सी मिसफील्डिंग लेकिन दूसरे रन का मौका नहीं मिला। फिर से एक बार एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में और इस एक रन के साथ स्कोर पहुंचा 32 लॉस ऑफ 5 विकेट, 32 रन 5 विकेट पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर रॉयल सरकार क्रिकेट टीम की। पहले बल्लेबाजी की दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम ने 42 रन बनाए, एक लो स्कोर का मैच लेकिन 5 विकेट बहुत जल्द चटकाए गेंदबाजी में। ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, गुडलेस स्पॉट पर एक थोड़ा सा अनियमित बाउंस देखने को मिला और बच गए वहां पर। गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 32 रन। आने वाले 2 ओवर 12 गेंदों का खेल और 11 रन, 12 चेंडूत 11 धावा सामना जिंकण्यासाठी। थँक्यू डीजे। गोलंदाजीत बदल होते, गेंदबाजी में परिवर्तन। सुरेश मांजरेकर तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, वो बॉलिंग मार पर। 5वें ओवर की शुरुआत, 12 गेंदों का खेल, 11 रन चाहिए मैच को जीतने के लिए। सुरेश मांजरेकर, ओ बहुत अच्छी गेंद इस बार, अपील जरूर था लेकिन बल्ले से नहीं लगी, थोड़ी सी शरीर पे लगी गेंद। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, एक अच्छी शुरुआत सुरेश मांजरेकर के अपने बॉलिंग मार पर। सामने स्ट्राइक पर बैटर है सावळाराम, नॉन स्ट्राइकर एंड पर है किरण परब। अच्छी गेंद प्ले किया इस बार ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर है, एक सिंगल काउ कॉर्नर पर आते गेंद को उठाते, जब तक फील्ड करते तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन पर 5 विकेट के नुकसान पर। सुरेश मांजरेकर कमेंट्री बॉक्स की ओर से सामने लेफ्ट हैंडर बैटर किरण परब उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। एक 10-12 कदमों के रनअप के साथ सुरेश मांजरेकर और सामने बैटर है किरण परब। 10 गेंदों में 10 रन। आमचे डीजे मसूरकर, आपण जवळपास असाल तर या। डीजे मसूरकर साउंड सिस्टम वाले मसूरकर, आपण आसपास असाल तर या। वाइड बॉल का इशारा अंपायर का इसे बीच और एक सिंगल अतिरिक्त बढ़ गया स्कोर के खाते में। एक रन कीमती रहेगा क्योंकि लो स्कोर का मुकाबला है, 43 का टारगेट है और सुरेश मांजरेकर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर।
ओवर पिच गेंद, एक लेफ्ट शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑन पर, लो मैच लैंड में और गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए। इन मौके पर चौका निकला मंदार तुळसकर, एक बार थैंक यू। 4 बहुमूल्य रन मिलते हुए स्कोर में। ऑप्टम से बाहर, थोड़ी नीची भी रही, वाइड बॉल का इशारा अंपायर का और एक सिंगल बढ़ गया। सुरेश मांजरेकर थोड़ा सा परेशानी महसूस कर रहे मैदान पर लेफ्ट हैंडर बैटर के लिए, और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। आने वाला मैच होगा रॉयल सरकार और दावड़ेश्वर 11 वेंगुर्ला के बीच में। कैप्टन दावड़ेश्वर वेंगुर्ला, प्लीज कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। दावड़ेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट टीम कैप्टन। राउंड इस बार ऑफ स्टंप पर स्लाइस किया, बहुत बेहतरीन शॉट, कवर पर फील्डर, एक्स्ट्रा कवर पर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, और एक सिंगल बनता हुआ किरण परब के खाते में, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 40 रन पर। अब चाहिए 3 रन मैच को जीतने के लिए, और इस ओवर के बाद 1 ओवर का खेल बाकी है। सुरेश मांजरेकर राइट आर्म ओवर द विकेट, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद इस बार, अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। थोड़ी नीची भी रही गेंद टिप्पा खाने के बाद। सामने पहले बल्लेबाजी की दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम ने 42 रन बनाए, सामने लक्ष्य रखा रॉयल सरकार क्रिकेट टीम के लिए 43 रनों का, और सुरेश मांजरेकर अपने बॉलिंग बार पर। इस बार क्या गेंद को, और लगभग अब मात्र गेंद निकलती हुई 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। तो इस मैच को जीतती हुई रॉयल सरकार क्रिकेट टीम, और आने वाले मैच के लिए एक बार फिर से दावड़ेश्वर 11 वेंगुर्ला और रॉयल सरकार के बीच में मैच होगा। लेकिन उससे पहले जो अभी अभी मैच समाप्त हुआ, उस मैच का मैन ऑफ द मैच